तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर यांना फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी व 12वी परीक्षा केंद्र वाटपाबाबत निवेदन देण्यात आले। फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व निर्भय वातावरणात घेण्यासाठी व परीक्षा केंद्र निवडताना योग्य निकष पाळण्यात येण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता घेतलेल्या आहेत अशाच ठिकाणी परीक्षा केंद्र देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली असून अनेक परीक्षा केंद्र हे स्व अर्थसहाय्यित शाळेत उच्च माध्यमिक विद्यालयात दिली जातात। अशा शाळेत अथवा उच्च माध्यमिक कोणत्याही प्रकारची मान्यता असलेले शेतकरी नसतात, त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा उडत असल्याचे वास्तव समोर आले आहे। मान्यता नसल्याने असे कर्मचारी बेजबाबदारपणे वागत असल्याचे मत मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव चंद्रकांत चव्हाण यांनी या निवेदनातून व्यक्त केले आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रवीण बुरुडे, छत्रपती संभाजीनगर। तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय शब्द दिला तुम्हाला सरांनी? महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ कायमपणे हा गाजावाजा करत असते की आम्ही कॉपीमुक्त परीक्षा घेणार। दरवर्षी हा कॉपीमुक्तचा नारा देतात आणि त्याला मात्र सुरुवातीपासून लावतात। अनेकदा परीक्षा केंद्र हे स्वयंअर्थसहाय्यित शाळेला किंवा ज्युनियर कॉलेजला दिले जातात। ज्या ज्युनियर कॉलेज आणि शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे मान्यताप्राप्त शिक्षक नसतात। संघटनेने तपास केला असता लक्षात आलं की अनेक शाळेमध्ये, अनेक केंद्रामध्ये परीक्षा घेणारा जो परीक्षा केंद्र प्रमुख आहे त्याची सुद्धा मान्यता नाही। असं असताना सुद्धा दरवर्षी हे कॉपीमुक्त अभियानाचा एवढा गाजावाजा का करतात असा आमचा प्रश्न आहे। म्हणून आमची स्पष्ट मागणी होती की भौतिक सुविधा तुम्ही दरवर्षी तपासता, त्यासोबत त्या शाळेमध्ये मान्यताप्राप्त शिक्षक आहेत की नाही, आणि जर मान्यताप्राप्त शिक्षक नसतील आणि तुम्ही जर क्लासेसच्या शिक्षकाच्या भरोश्यावर बाहेर असणाऱ्या एखाद्या शिक्षित झालेल्या तरुणाच्या भरोश्यावर परीक्षा घेत असाल तर अशा परीक्षा कृपया घेऊ नका। त्याऐवजी जे मान्यताप्राप्त शिक्षक आहेत अशाच मार्फत परीक्षा घ्या, नसता मराठवाडा शिक्षक संघ ह्या परीक्षा घेऊ देणार नाही अशी स्पष्ट मागणी आम्ही त्यांना केली। तुमची पुढची भूमिका काय असेल? तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्यास यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे इथे उद्या हेच निवेदन उद्याला देणार आहोत आणि त्यांना स्पष्ट मागणी करणार आहोत की जर तुम्ही यामध्ये बदल केला नाही आणि जर केंद्रावर मान्यताप्राप्त शिक्षक दिसले नाही तर आम्ही या परीक्षा होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमची आहे। येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही यासाठी संपूर्ण मराठवाड्यामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण गरम करून यांना हा प्रश्न मार्गी लावायला। आंदोलनाचं स्वरूप काय राहणार आहे तुमचं? कसं राहणार आंदोलन? लोकशाही मार्गाने आणि अभिनव पद्धतीने आम्ही आंदोलन करू। येत्या 15 दिवसामध्ये हे आंदोलन चालेल। सर, आपलं नाव? मी भाई चंद्रकांत चव्हाण, मराठवाडा शिक्षक संघ।